लग्न ठरलं? थँक्स टू मराठी मॅट्रिमनी. लग्न म्हणजे मराठी मॅट्रिमनी. विश्वासाची 26 वर्ष. लाखो सुखी दाम्पत्य. डाउनलोड करा मराठी मॅट्रिमनी. विलिनीकरणानंतर राष्ट्रवादीचे नेतृत्व दादा करणार होते. राष्ट्रवादीच्या साप्ताहिकातून शशिकांत शिंदेंचा मोठा दावा. तर पक्ष मजबूत करणं हीच दादांना खरी श्रद्धांजली ठरेल, लेखामध्ये उल्लेख. शशिकांत शिंदेंच्या लेखावर माझा आक्षेप. अदृश्य शक्तींच्या कारवायांमुळे दादा राष्ट्रवादीतून बाहेर पडल्याच्या दाव्यावर सवाल. जशास तसं उत्तर देणार सुनील तटकरेंचा इशारा. अजितदादांना फोन केला, यात माझा काय दोष? सहकाऱ्यांसोबत बोलू शकत नाही का? मला आणि तटकरेंना टार्गेट केलं जातं. अनौपचारिक गप्पांवेळी प्रफुल्ल पटेलांचं वक्तव्य. विलिनीकरणाचा प्रस्ताव समोरून आल्यास चर्चा करू, सुनील तटकरेंचं विधान. तर भाजपसोबत राहण्याची दादांची स्पष्ट भूमिका होती. विलिनीकरणाबाबत हिरामण खोसकरांची बाजू ही जाणून घेणार तटकरेंची भूमिका. दादांच्या मृत्यूनंतर पवारांच्या पक्षाकडून माध्यमांच्या समोर विलिनीकरणाच्या चर्चा. आमच्याशी चर्चा केली असती तर भूमिका मांडली असती. आता विलिनीकरण होणार नाही. अनौपचारिक गप्पांच्या वेळेला पटेलांचं वक्तव्य. अहमदाबाद विमान अपघाताच्या बातमीनं दादांच्या अपघाताबाबत संशय आणखी बळावला. पायलटवर कोणाचा दबाव होता का? सखोल चौकशी व्हावी, रोहित पवारांची मागणी. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांची झेडपीमधील विजयी सदस्यांसोबत बैठक. बैठकीमध्ये सुनेत्रा पवार भाऊक. तुमच्या पाठीशी कोणी नाही असं समजू नका, मी भक्कमपणे तुमच्या पाठीशी. सुनेत्रा पवारांचं भावनिक आवाहन. अजितदादांच्या निधनाच्या बातमीनं धक्का. दादांची भेट झाली नाही याची खंत कायम असेल. TV9 वरच्या मुलाखतीमध्ये गौतमी पाटीलकडून भावना व्यक्त. शरद पवारांना आज डिस्चार्ज मिळणार. पवारांवर मागील 5 दिवसांपासून रुबेड रुग्णालयामध्ये उपचार. पवारांच्या प्रकृतीमध्ये सुधारणा, डॉक्टरांची माहिती. मंत्रालयामध्ये झिरवाळांच्या दालनामध्ये लाच प्रकरणी लिपिकाला अटक. तर सचिवावर सुद्धा आरोप. वर पैसे द्यावे लागतात असा झिरवाळांच्या सचिवाचा दावा. तक्रारदार हरिराम घांची यांचा आरोप. मंत्रालयामधील लाचखोर क्लार्कला 16 तारखेपर्यंत पोलीस कोठडी. 35,000ची लाच स्वीकारताना राजू ढेरिंगला एसीबीकडून रंगेहात अटक. झडतीमध्ये आणखी 42,000ची रोकड जप्त. परभणीमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेचा खरा चेहरा समोर आला. मुस्लिम महापौरवरून उपमुख्यमंत्री शिंदेंची टीका. तर परभणीमध्ये भाजपचे 12 मुस्लिम नगरसेवक. बोलण्याआधी जरा अभ्यास करा. तुमच्यासारख्या गद्दारांपेक्षा निष्ठावंत बरे, राऊतांचा पलटवार. मुंबईत स्थायी समितीसाठी भाजपकडून 3 नावांची चर्चा. प्रभाकर शिंदे, मकरंद नार्वेकर आणि हरीश भादिरगेंच्या नावाची चर्चा. स्थायी समितीचं अध्यक्षपद कुणाला मिळणार याकडे लक्ष. मंत्री गणेश नाईक यांचा उपमुख्यमंत्री शिंदेंवर पुन्हा निशाणा. नवी मुंबईतील भूखंड बिल्डरांच्या घशामध्ये घातल्याचा आरोप. नगर विकास खात्यावर सवाल उपस्थित. मालेगाव महानगरपालिकेमधील टिपू सुलतानच्या फोटोवरून वाद. उपमहापौर दालनामधील फोटोवरून हिंदुत्ववादी संघटना आक्रमक. सोशल मीडियावर टीकेची झोड. पंतप्रधान कार्यालय आता सेवा तीर्थमध्ये स्थलांतरित. पंतप्रधान मोदींच्या हस्ते उद्घाटन. सेवा तीर्थमध्ये घेण्यात आलेला निर्णय 140 कोटी जनतेच्या जीवनामध्ये बदल घडवणारा असेल. मोदींकडून विश्वास व्यक्त. मुंबईत उद्या मध्य आणि हार्बर रेल्वे मार्गावर मेगा ब्लॉक. माटुंगा ते मुलुंड अप आणि डाऊन जलद मार्गावर ब्लॉक. तर हार्बरवर कुर्ला ते वाशी दरम्यान दोन्ही मार्गांवर उद्या ब्लॉक. लग्न ठरलं? थँक्स टू मराठी मॅट्रिमनी. लग्न म्हणजे मराठी मॅट्रिमनी. विश्वासाची 26 वर्ष. लाखो सुखी दाम्पत्य. डाउनलोड करा मराठी मॅट्रिमनी.